फ्रेंड्स, तर मी पूनम संकपाळ स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर याच्या अगोदरचा तुम्ही जो शिर्डीचा व्लॉग बघितला होता हा त्याच्या पुढचा व्लॉग आहे. तर त्या दिवशी आम्ही घरी यायला निघालेलो, गाडीपर्यंत पोचलो दर्शन केल्यानंतर. पण जेवून जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला एका काकांनी सांगितलं होतं की तुम्हाला घोटीच्या पुढचा रस्ता चांगला नाही आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही उद्या सकाळी निघा, आता नका हे करू. म्हणून मग आम्ही रात्री हॉटेलच्या रूममध्ये राहिलो. तर आम्ही कपडे वगैरे काही नेलेलं नव्हतं. त्यानंतर मग रात्रभर आम्ही तिकडे आराम वगैरे केला. नंतर हा सकाळचा व्हिडिओ आहे. तर आंघोळ वगैरे काही केलेलं नव्हतं, जस्ट फक्त असाच मेकअप केलेला होता. तर माझा मेकअप बघून असं वाटतंय का मी आंघोळ केलेली नाही आहे म्हणून. तर आंघोळ वगैरे काही नव्हती केली, कारण चेंज करण्यासाठी कपडे वगैरे काहीच नेलेलं नव्हतं, त्यामुळे तसेच होतो. तर मग सकाळी उठून आम्ही पुन्हा निघालो. शॉपिंग थोडी राहिलेली होती ती करण्यासाठी. आणि इथे आम्हाला हे 2 छोटे छोटे चिटुकले भेटले, जे टिक्का लावण्यासाठी आले होते. त्या दोघांमध्ये भांडण चालले होते. तर त्यांनी मला अगोदर लावला, तर मी त्याला बोलली चांगला नाही लागला, म्हणून त्याने मग पुसून पुन्हा दुसऱ्यांदा लावून दिला. तर हे दोघं खूप मजा करून आम्ही अगदी त्यांचं ते काम करत होते आणि ते सर्वांना टिक्का वगैरे लावून देत होते. त्याचे आपल्याला वाटेल तेवढे चार्ज त्यांना द्यायचं, पैसे जे काय आपल्याला द्यायचे असतील ते द्यायचे. तर दर्शन करण्यासाठी आंघोळ केलेली नव्हती, म्हणून आम्ही दर्शन करण्यासाठी मंदिरात गेलो नाही. तर आम्ही फक्त तिथेच बाहेरून दर्शन केलं आणि चहा वगैरे घेतला. त्यानंतर मग आम्ही तिथे थोडं जे गरीब असतात त्यांना हे करायला गेलो, थोडंसं अन्न वगैरे दान करण्यासाठी. पण ते घेत नाहीत ॲक्च्युली, तिथल्या गरिबांचं पण हे आहे. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं की असं तिथे आहे, गरीब घेत नाहीत, अन्न वगैरे दिलेलं घेत नाही, त्यांना पैसे वगैरे द्या तरच ते घेतात, असं त्यांचं म्हणणं आहे. तरी पण चहा दिली तर ती त्यांनी घेतली. त्यानंतर मग आम्ही हे तिथे हॉटेल उडुपी एक्सप्रेस म्हणून आहे, उडुपी एक्सप्रेस म्हणून हॉटेल आहे, तिथे आम्ही गेलो आणि नाश्ता करायला बसलेलो आहोत. कारण नाश्ता करून मग डायरेक्ट घरी येण्यासाठी निघण्यासाठी. तर बघितलं तो भटुरा केवढा मोठा असा फुगलेला होता. तर मला तर तेलकट जास्त काही आवडत नाही, त्यामुळे मी आपलं साधं सिंपल पोहे मागवलेले होते. तर मी पोहे खाल्ले. पोह्याबरोबर मस्त अशी त्यांनी नारळाची चटणी दिलेली होती, जी त्या पोह्यांना आणखीन छान हे करत होती, टेस्ट देत होती. आणि नायरा, आई आणि छोट्या बहिणीने, तिघींनी मिळून छोले भटुरे मागवलेले होते. आणि दादाने ऑमलेट मागवलेलं होतं, टोमॅटो ऑमलेट, अंड्याचं नसतं ते, व्हेज होतं. तर हे खूप छान हॉटेल आहे, मला इथली टेस्ट खूप आवडली. छोले देखील अगदी खूप छान होते. त्यानंतर नाश्ता केल्यानंतर तो जिरवण्यासाठी ही नायराची तिथे थोडेसे राऊंड चाललेले आहे. तिथं रात्री केलेली शॉपिंग संपली नव्हती, म्हणून पुन्हा सकाळी नायराची सुरुवात झालेली आहे शॉपिंग करण्यासाठी. मला हे घ्यायचं आहे आणि मला ते घ्यायचं आहे. ते मुलींची सवयच असते, मग ते लहान असो किंवा मोठी असो, शॉपिंग ही कधी मुलींची संपत नाही. तर इथेही खूप छान महादेवांची मूर्ती होती, हर हर महादेव. खूप मस्त वाटलं मला ते बघून. त्यांच्या बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराज. तर ती छान छान मूर्ती होती. त्यानंतर मग आम्ही पुन्हा निघालेलो आहे, राहिलेलं काही असेल तर ते शॉपिंग करून. नाही, इथे आम्ही आलेलो आहोत हे गरिबांना दान देण्यासाठी. तर आम्ही फ्रूट घेतलेलं होतं, डाळिंबाचे दाणे होते. तर ते म्हणाले की आम्ही हे असं खात नाहीत, हे आमच्याकडे कोणीच खात नाही, त्यामुळे हे आम्हाला देऊ नका, द्यायचे असतील तर पैसे द्या, नाहीतर आम्हाला काहीच नको, असं त्यांचं म्हणणं होतं. मग तरी काही गरिबांनी ते घेतले फ्रूट. त्यानंतर मग फायनली आम्ही इथे जी गाडी होती, 12 तास झालेले होते, त्यानंतर पुन्हा 12 तासासाठी पैसे दिले होते, एक्स्ट्रा 50 रुपये, आणि गाडी थोड्या वेळ ठेवली होती. त्यानंतर मग फायनली आम्ही गाडीत बसलो आणि निघालेलो आहेत. तर जाता जाता हा शिर्डीचा व्ह्यू. पुन्हा बाय बाय शिर्डी. लवकरच बाबा पुन्हा बोलवतील आणि मी पुन्हा दर्शनाला येईल. खूप वर्षानंतर बाबांनी बोलवलं आणि खूप आनंद झाला बाबांचं दर्शन करून. खरोखर माझे तर डोळे अक्षरशः पाणवले होते जेव्हा मी बाबांचं दर्शन केलं, कारण खूप वर्षानंतर मला बाबांचं दर्शन मिळालेलं आहे. नाहीतर माझा एकही वर्ष असं चुकत नव्हतं की मी दर्शन करायला जाणार नाही. दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही माझी बाबांच्या दर्शनानेच व्हायची. तर फायनली काल जो आम्हाला समृद्धी महामार्ग मिळाला नव्हता, आमचा रस्ता चुकलेला होता, तर आज आम्हाला फायनली समृद्धी महामार्गाचा रस्ता मिळालेला आहे. इथे पण आम्ही पुन्हा चुकलो होतो, पुढे गेलेलो. त्यानंतर आम्ही लगेच विचारलं त्यांना, तर त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला की मागे जाऊन तुम्हाला टर्न करावं लागेल, तिकडनं समृद्धी महामार्ग आहे. तर खूप मस्त असा हा महामार्ग बनवलेला आहे, समृद्धी महामार्ग. खूप मस्त रस्ता आहे. पण रात्रीचं शक्यतो प्रवास करण्यासाठी इथे, कारण की अजून जास्त कोणाला बहुतेक माहिती नसेल किंवा काही असेल,
तर जास्त अशी गर्दी नाही आहे. तर खूपच एकदम असं रात्रीचं जर म्हटलं तर भीती आहे, म्हणून त्या रस्त्याने आम्हाला त्या काकांनी सांगितलेलं, जे आम्हाला काल भोजनालयाच्या इथे घेऊन गेलेले त्या काकांनी सांगितलेलं होतं की थोडंसं रिस्क आहे तुम्ही तिकडनं जाणं. तर म्हणून मग आम्ही रात्री निघालो नव्हतो. तर खरोखर कारण दिवसा रस्त्याला गाडी खूप क्वचितच एखादी गाडी दिसते, बाकी गाड्या नाही आहेत तिकडे. त्यामुळे शक्यतो टाळावे रात्रीचा प्रवास करणं. आणि तिथनं पुढचा रस्ता जो आहे तो एकदमच रस्ता खूपच खराब आहे, त्यामुळे पण प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे देवानेच येऊन सांगितलं असं माझं म्हणणं आहे, की देवानेच येऊन सांगितलं असेल की आता नका जाऊ, तुम्हाला खूप त्रास होईल पुढे. म्हणून आम्ही रात्री थांबलो, नाहीतर आम्ही गाडीत बसलो होतो अक्षरशः येण्यासाठी, पण तरी आम्ही थांबलो. त्यानंतर मग नायरा मॅकडॉनल्ड्स दिसलं, त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास केला आणि मॅकडॉनल्ड्स दिसलं. मग नायरा म्हटली की मला मॅकडॉनल्ड्समध्ये जायचं आहे. तर मग आम्हालाही जायचं होतं वॉशरूमला, त्यामुळे मग ती गेली तिच्या मामाबरोबर. जे काही तिला घ्यायचं होतं खाण्यासाठी ते घेण्यासाठी. मला तर अक्षरशः भूक नव्हती, कारण कारण की प्रवास करून करून आहे ना खूप हे झाल्यासारखं झालं होतं, त्यामुळे मग खाण्याची काही इच्छा नव्हती. पण नायरा गेले तिला जे खायचं होतं ते घेण्यासाठी. मग तिथे थोड्या वेळ खेळलो, त्यानंतर फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आणि आता चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.